एकदा एका गावात एक साधू राहत होते आणि त्या साधूचा देवावर फार विश्वास होता. ते नेहमी एका झाडाखाली बसून देवाची तपश्चर्या करायचे. सर्व लोक त्या साधूला फार मानायचे आणि एक दिवस त्या गावामध्ये खूप जोराचा पाऊस झाला आणि पूरही आला. सगळीकडे पाणीच पाणी. सर्व लोक आपला जीव वाचवायला इकडे तिकडे धावू लागले. तेव्हा सगळे बघू लागले की एवढ्या पावसातही ते साधू ध्यान लावून बसूनच होते. तेव्हा एक व्यक्ती त्यांच्या जवळ गेले व त्यांना सांगितलं की ही जागा सोडा आणि दुसरीकडे जा. तेव्हा साधू म्हणाले, तुम्ही तुमचा जीव वाचवा, मला माझा देव वाचवेल. पाण्याचा वेग वाढतच होता, पण साधू आपल्या जागेवरून उठले नाही आणि काही वेळातच पाणी साधूच्या कमरेपर्यंत आलं. तेवढ्यात साधूच्या जवळ एक डोंगा आला. लोकांनी त्यांना डोंग्यात बसायला सांगितलं. तरीही साधूंचं तेच म्हणणं होतं की तुम्ही जा, मला माझा देव वाचवेल. पाण्याचा वेग वाढतच होता. तेवढ्यात साधू